नमस्कार. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. तेव्हा त्यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करून आजचा हा कार्यक्रम चालू करणार आहे लव्हाळीचा. तसंच उद्या मराठी भाषेचे सुपुत्र कुसुमाग्रज यांची जयंती आहे. तेव्हा असा हा छान योग आलेला आहे. आजच्या लव्हाळीचं वेगळंच एक आहे. मी वाचणार नाही आहे, बोलणार आहे तुमच्याशी, गप्पा मारणार आहे. कारण परवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण ऐकल्यावरती मी एवढी भारावित झाले होते त्यांच्या प्रभुत्वावरती, त्यांच्या अस्खलित बोलण्यावरती, की मला अक्षरशः मनातल्या मनात मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. आणि त्यावेळेला जे काही विचार माझ्या मनात आले ते आज मी तुमच्याशी मांडणार आहे. आणि गंमत त्यातली अशी की तेव्हा लक्षात आलं माझ्या की माझ्या मराठीचा प्रवास कुठे सुरू झाला. तर लहानपणी अर्थातच दादरला वाढले मी, मराठमोळ्या घरामध्ये, वातावरणामध्ये, त्यामुळे सगळीकडे मराठी ऐकू यायचं. पण सार्वजनिक उत्सवात राममारुती रोडचा गणपती उत्सव जेव्हा चालू व्हायचा तेव्हा पहिल्यांदा ज्योत्स्ना भोळेची मराठी असे आमुची मायबोली ही रेकॉर्ड आम्हाला आमच्या घरी ऐकायला यायची. कारण खूप मोठ्यांदा सगळीकडे तो आवाज पसरायचा. तेव्हा माझी आई ते गाणं गुणगुणायची. ते मला अजूनही माझ्या मनावरती ठसलेलं आहे. नंतर शाळेमध्ये मराठी शाळेतच गेले, त्यामुळे ते सगळं मराठी वातावरणच होतं. पण इकडे अमेरिकेत आले जेव्हा 58 वर्षापूर्वी, तेव्हा मात्र एका गावात आले. तिथे ज्या गावात आम्ही आलो तिथे कोणीही मराठी, कोणीही भारतीय नव्हतं. आणि आजही मी ज्या गावात राहते तिथे कोणी भारतीय नाही, मराठी पण नाही. त्यामुळे मराठी बोलायची सवय माझी कमी झालेली आहे. पण नंतर माझ्या मुलींचा जन्म झाला आणि जन्मापासूनच त्यांच्या कानावरती दोन्ही भाषा पडत होत्या, इंग्लिश आणि मराठी. पण त्यामुळे त्या बोलायला लागल्या, त्या दोन्ही भाषेमध्ये बोलायला लागल्या. आणि नंतर स्वातीनी, माझी मोठी मुलगी, तिने स्वतःचीच भाषा निर्माण केली. एकतर म्हणजे कोणी, ती अशी किती वर्षाची होती, 3-4 वर्षाची होती जेमतेम. पण मी कायम सतत मराठीत बोलत असे. तिला जरा बोलायला वेळ लागला तेव्हा डॉक्टर म्हणाले बिकॉज शी इज बायलिंग्वल म्हणून तिला वेळ लागतोय, पण काळजी करू नका. तर तिचे कोणी फ्रेंड्स आले घरी की मी त्यांना म्हणायचे आता सगळ्यांनी खेळणी आवरा आणि आता मी तुम्हाला खाऊ देणार आहे. तर ते मी मराठीत तिला सांगायचे आणि तिथे त्यांना इंग्लिशमध्ये भाषांतर करून सांगत असे. पुढे तिने स्वतःची भाषा अशी निर्माण केली की म्हणायची आय एम नॉट रीडिंग, आय वॉन्ट टू धू माय हँड्स. तसं परवा त्या ताराताई जे असं म्हणाल्या की प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी होऊ शकते, प्रत्येक प्रांतात आहे, तसं आमच्याकडे झालं. पुढे मुली लहान असताना जेव्हा जेव्हा आम्ही कारमध्ये असायचो तेव्हा मी त्यांना खूप आपली लोकगीतं, भोंडल्याची गाणी, असे खूप सतत गाण्यांच्या मधून मी मराठी त्यांना शिकवत असे नकळत. म्हणजे आता चला मराठी आपण शिकूया असं नाही, पण ती त्यांना गाणी तोंडपाठ होती आणि त्याचा अर्थ त्यांना कळत होता. नंतर स्वाती 3रीत असताना त्यांच्या शाळेमध्ये नद्यांचं जगभरच्या नद्यांचं प्रोजेक्ट होतं. आणि त्यावेळेला मी कधी त्यांना मदत केलेली नाही अभ्यासात, कधीच नाही. आता आपण जसं ऐकतो पालक की कोणाची मुलांची परीक्षा असली की त्यांना टेन्शन असतं, तर तसं आम्हाला नशिबाने मला कधी ते टेन्शन आलं नाही, कारण त्यांना अभ्यासात मला मदत करायला लागली नाही. तर त्यावेळेला तिने आम्हाला अगदी हात ओढून वर्गात नेलं आणि तिथे सगळ्या जगभरच्या नद्यांचं
मुलांनी केलेला अभ्यास तो लेखी असा लिहिलेला होता. पण एका मोठ्या फलकावरती तिने असं म्हणजे पोस्टर टाईप असं लिहिलं होतं गंगा. आणि त्यांना मी सांगायची गँजेस नाही म्हणायचं, गंगा नदी. तर ते गंगा नदी हे तिने मराठीत लिहिलं होतं. ते मला फार तो आनंद झाला. नंतर असं ते मराठीचं आम्ही इथे परत मराठी मंडळ स्थापन झालं. आम्हीच केलं ते. पण त्यावेळेला खूप मराठीचा आमच्या उगू उगू व्हायचा. आणि आमचं घर खूप पावन झालं, कारण शांता शेळके, गोनी दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे आणि इतर मराठी नामवंत लोक येऊन त्यांनी पायधूळ झाडली. त्यामुळे आमचं घर अतिशय पावन झालं होतं मराठीने. नंतर पुढे प्रवास करताना नेहमी आम्हाला कोणीतरी अचानक भारतीय भेटायचं आणि एक नाव विचारलं तर एकदा जर्मनीमध्ये जोशी भेटले होते कपल. तर ती लहान होती मुलगी, तर तिला फार गैरवरून आलं. तसं स्टॉकहोममध्ये एक मराठी सद्गृहस्थ भेटले, तर सहज आमचं बोलणं झालं. तेव्हा नाव विचारलं तर थत्ते म्हणाले. म्हणजे असं सारखं. नंतर बोटीवरती प्रवासात करताना तर अगदी हमखास मराठी लोक भेटतात. तो खूप आनंद होतो. आणि त्यांच्या बिल्ल्यावरती मी नाव वाचलं की मी त्यांच्याशी मराठीत बोलायला सुरुवात करते. मराठीत बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांना तर इतका त्यांच्या डोळ्यातून तो आनंद ओसंडतो की त्याचं मला वर्णन करता येणार नाही. परवा असंच झालं. मला बोटीवरती मी प्रवास करत असताना सातारचा एक लहान मुलगा भेटला. लहान मुलगा म्हणजे काय की साधारण 30चा असावा. आणि त्याला माझं नाव मी मराठीत बोलायला लागल्यानंतर तो एवढा असा एकदम स्तब्ध झाला. मला वाटलं काय की मी काहीतरी चुकीचं. तो म्हणाला, काय सांगू, किती दिवसांनी मराठी ऐकलं. आणि डोळ्यातून त्याच्या गहिवर पाझरले. खूप गप्पा मारल्या त्यांनी आणि मला नमस्कार केला. बोटीवरती कायम मराठी लोक भेटत असतात, अगदी वरच्या हुद्द्यापासून ते खालच्या खलाशांपर्यंत. नंतर असंच हे जेव्हा मी मुलींना जेव्हा शिकवायची मराठी, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. माझी ही खारीची मदत होती मराठी आपल्या मायबोलीला. आणि पुढे मग त्या हळूहळू शाळेमधून मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मराठीचा आमचा संबंध त्यांचा कमी यायला लागला. आणि आमच्याकडे एक नियम होता की जेवायला बसलं की पानावरती जेवताना संध्याकाळची भाषा सगळी मराठीतच पाहिजे. मग पुढे पुढे मात्र आमचं जेवण खूप शांतपणे पार पडायचं. तर हळूहळू ते मराठी ह्या मुलींच्या दृष्टीने हळूहळू पुसट व्हायला लागलं. पण आता मी त्याची एक गंमत वाचून दाखवणार आहे. ती मराठी भाषा कशी जिवंत आहे. माझा नातू जन्मला त्यावेळची गोष्ट. चित्रा माझी धाकटी मुलगी, तिची प्रसूतीची वेळ आली आणि आम्हाला कळलं की नातू झाला, म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. आता मी वाचते. स्वाती आणि मी चित्राच्या वॉर्डमध्ये पोचलो. चित्रा अजून प्रसूतीच्याच खोलीत होती. डॉक्टरांचे सोपस्कार चालले होते. आम्हाला तिला भेटायची अजून परवानगी नव्हती. त्यामुळे ताटकळतच बाहेरच्या खोलीत मी उगाचच तिथली जुनी पुराणी मासिकच चाळत राहिले. खरं तर वाचनाकडे जराही लक्ष नव्हतं. तेवढ्यात माझी छकुली, माझा सोन्या, माझा गुंड्या भाऊ, माझा छोटा शानूला, लढीवाळ शब्दांचा धबधबा कानावर आदळला. चित्राचा आणि मार्कचा विवाह झाला तेव्हा तिच्या संसारातून मराठी भाषा जवळजवळ लुप्तच झाली होती. पण इतके दिवस दडून बसलेली मातृभाषा एकदम कारंजासारखी उफाळून आली. हॉस्पिटलचा औषधी दर्प क्षणार्धात नाहीसा झाला. सगळा आसमंत आनंदी मराठी मायबोलीच्या सुगंधाने उधळला. मातृभाषेचा विजय असो, मातृभाषेचा विजय असो. आता मात्र इथे मी घरामध्ये एकटी असते
तरी अजूनही माझ्या इतर अमेरिकन स्नेह्यांशी बोलताना अम, मी मराठी म्हणी वापरते आणि त्यांना हसवते. इतर तसं म्हणाल तर माझं मराठी अजिबात वापरलं जात नाही, बोललं जात नाही. पण त्याला गंज चढलाय. पण परवाच्या त्या भाषणातून, ताराताईंच्या भाषणातून मला त्याला परत एक खूप मेगा डोस मिळालाय. तेव्हा नमस्कार. आपली मराठी भाषा आपण अशीच टिकवूया.